नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण हजारो वर्ष मागे जाणार आहोत, थेट अश्मयुगात. आजचा आपला विषय आहे अश्मयुग, दगडाची हत्यारे. आपण त्या काळात वापरल्या जाणाऱ्या साधनांचा आणि त्यातून मानवी प्रगती कशी झाली याचा एक आढावा घेणार आहोत. अगदी. विचार करा, आज आपल्याकडे कोणतीही आधुनिक साधनं नाहीत आणि आपल्याला एखादं कठीण फळ फोडायचंय. काय करू आपण? पहिला विचार मनात येईल तो म्हणजे एखादा दगड उचलून त्याचा वापर करणं. बरोबर. आणि तंत्रज्ञानाची सुरुवात याच एका साध्या कल्पनेतून झाली. आणि हीच साधी कल्पना कशी विकसित होत गेली हे पाहणं खूप रंजक आहे. दगडाच्या एका साध्या तुकड्यापासून ते गुळगुळीत आणि धारदार हत्यारांपर्यंतचा हा प्रवास केवळ तंत्रज्ञानाचा नाही तर मानवी बुद्धिमत्तेचा आणि जीवनशैलीतील बदलांचा आहे. हो. आपण या प्रवासाचे 3 मुख्य टप्पे पाहणार आहोत: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. चला तर मग याची उकल करूया. सुरुवातीला म्हणजे आदिमानवाने हत्यार बनवण्यासाठी दगडाचीच निवड का केली असेल आणि त्यासाठी तो कोणत्या गोष्टी विचारात घेत असे? स्रोतानुसार हत्याराची निवड 4 मुख्य गोष्टींवर अवलंबून होती. अच्छा. पहिली म्हणजे उपलब्धता, दगड सगळीकडे मिळायचे. बरोबर. दुसरी म्हणजे कमीत कमी वेळ आणि ऊर्जेत काम व्हायला हवं. बरोबर. तिसरी म्हणजे अधिक परिणामकारकता. अच्छा. आणि चौथी म्हणजे सरावाने मिळवलेलं कौशल्य. म्हणजे हे काहीतरी योगायोगाने घडत नव्हतं, तर त्यात एक विचार होता. त्यांनी फक्त दगडच वापरले की अजून काही साहित्य होतं? होतं ना. गोटे, दगड, हाडं आणि काटक्या यांसारख्या नैसर्गिक साधनांचा वापर होत होता. पण दगडी हत्यारं हजारो वर्ष टिकून राहिली. हो. त्यामुळे आपल्याला अश्मयुगाची सर्वाधिक माहिती त्यांच्यावरूनच मिळते. अच्छा. म्हणजे हाडं किंवा लाकूड काळाच्या ओघात नष्ट झालं. अगदी. आणि सततच्या निरीक्षणातून आणि प्रयोगातून मानवाला हे समजलं की गरजेनुसार दगडांना आकार देऊन अधिक चांगली हत्यारं बनवता येतात. तर सुरुवातीचा काळ होता पुराश्मयुग. या काळात कुशल मानवाने बनवलेली हत्यारं कशी होती? सुरुवातीची हत्यारं खूपच ओबडधोबड होती. ही आघात तंत्र वापरून, म्हणजे एका दगडावर दुसऱ्या दगडाने आघात करून बनवली जात असत. याला तोड हत्यार म्हणतात. तोड हत्यार? हो. याचा उपयोग प्रामुख्याने कठीण कवचाची फळं किंवा हाडं फोडण्यासाठी केला जात असे. पण इथेच खरी गंमत सुरू होते. जेव्हा बुद्धिमान मानव आला तेव्हा त्याने या तंत्रज्ञानात क्रांती घडवून आणली. अगदी बरोबर. बुद्धिमान मानवाने केवळ दगडाच्या गोट्याला आकार न देता त्यातून निघणाऱ्या धारदार छिलक्यांचा म्हणजे फ्लेक्सचा वापर करायला सुरुवात केली. अरे वाह! या छिलक्यांपासून तासण्या, टोचणी यांसारखी विविध प्रकारची हत्यारं बनवली गेली. आणि फक्त दगडापुरते मर्यादित न राहता त्यांनी हाडांपासून गळ आणि सुईसारखी हत्यारही बनवली. हो, मासेमारीसाठी. बरोबर. याचा त्यांच्या जीवनशैलीवर काय परिणाम झाला? आणि राहण्याची प्रवृत्ती वाढली. आणि याच काळात आपल्याला मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्र दिसतात. अगदी. जी त्यांच्या कलात्मक आणि सामाजिक विकासाची साक्ष देतात. पुराश्मयुगानंतर येतो मध्याश्मयुगाचा काळ. या काळात हत्यारांमध्ये काय बदल झाला? या काळातला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे सूक्ष्मास्त्रे. सूक्ष्मास्त्रे? हो. ही अत्यंत लहान आकाराची म्हणजे साधारण 1 ते 2 सेंटीमीटर लांबीची पाती होती. ही पाती गारगोटीच्या वर्गातील दगडांपासून बनवली जात. 1 ते 2 सेंटीमीटर? एवढी लहान हत्यारं कशी उपयोगी पडत असतील? इथेच मानवाची कल्पकता दिसते. ही लहान पाती, ज्यांना सूक्ष्मास्त्रे म्हणतात, ती लाकडी किंवा हाडाच्या दांड्यात बसून वापरली जात. ओहो. जसं की अनेक पाती एकत्र जोडून विळा किंवा सुरी बनवणं. अच्छा. किंवा एखाद्या पात्याला दांड्याला जोडून बाणाग्र तयार करणं. म्हणजे एका मोठ्या हत्याराऐवजी अनेक लहान भागांना एकत्र जोडून एक प्रभावी साधन तयार करण्याची कला त्यांना अवगत झाली होती. अगदी. या बदलामागे काही विशेष कारण होतं का? होतं. स्रोतानुसार या काळात हवामानात आणि पर्यावरणात बदल होत होते, त्यामुळे मानवाच्या जीवनपद्धतीत आणि आहारातही बदल झाला. शिकारीबरोबरच नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी सुरू झाली आणि याच काळात कुत्रा हा प्राणी माणसाळला. अच्छा. म्हणजे या नवीन कामांसाठी, जसं की कापणीसाठी, या नवीन प्रकारच्या हत्यारांची गरज होती? बरोबर. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाटणे हे या काळातील एक महत्वाचं स्थळ आहे. आणि शेवटी आपण येतो नवाश्मयुगात. नावाप्रमाणेच यात काहीतरी नवीन असणार. या काळातील हत्यारांची खासियत काय होती? या काळातील हत्यारं घासून गुळगुळीत केलेली होती. गुळगुळीत? हो. घासल्यामुळे त्यांना अधिक मजबूती आणि अचूक धार मिळत होती. चित्रात दाखवलेली नवाश्मयुगीन कुऱ्हाड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. पण हा बदल केवळ
हत्यारांपुरता मर्यादित होता की यामागे अजून काही मोठं कारण होतं? यामागे एक खूप मोठी जीवनशैलीतील क्रांती होती. म्हणजे नवाश्म युगात शेती आणि पशुपालन हे मानवाच्या जीवनाचे प्रमुख साधन बनले. शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करणं हे आता दुय्यम झालं. तर याचा अर्थ काय होतो? हत्यारं अधिक चांगली झाली कारण जीवनशैली बदलली, की जीवनशैली बदलली कारण हत्यारं अधिक प्रगत झाली? हे दोन्ही एकमेकांशी जोडलेलं आहे. अच्छा. शेती करण्यासाठी जमिनीची मशागत करणं, झाडं तोडणं यांसारख्या कामांसाठी अधिक मजबूत आणि टिकाऊ हत्यारांची गरज होती. या गरजेतूनच गुळगुळीत हत्यारं तयार झाली. या बदलामुळे मानवी जीवन पूर्णपणे बदलून गेलं. तर एका ओबडधोबड तोड हत्यारापासून ते घासून गुळगुळीत केलेल्या कुऱ्हाडीपर्यंतचा हा प्रवास, हा खरं तर मानवी बुद्धिमत्तेची आणि प्रगतीची कहाणी सांगतो. हो, ही फक्त दगडाची साधनं नव्हती, तर ती त्या काळातील मानवाच्या गरजा, आव्हानं आणि त्यावरील उपाय दर्शवतात. अगदी बरोबर. या हत्यारांमधला प्रत्येक बदल हा मानवाच्या जीवनशैलीतील एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे. तोड हत्याराने शिकार सुरू झाली, सूक्ष्मास्त्रांनी शेतीची पूर्वतयारी केली आणि नवाश्म युगातील हत्यारांनी मानवाला एका जागी स्थिर करून संस्कृतीचा पाया रचला. बरोबर. ही हत्यारं त्यांच्या जगाची खिडकी आहेत. खरंय. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बुद्धिमान मानवाने शिकारीसाठी प्रगत हत्यारं बनवून एक क्रांती घडवली. पण सर्वात मोठी क्रांती तेव्हा झाली जेव्हा नवाश्म युगात शेतीमुळे शिकारीचं महत्त्व कमी झालं. बरोबर आहे. यावरून असा प्रश्न निर्माण होतो की खरी प्रगती जुनं कौशल्य अधिक प्रभावी करण्यात आहे की नवीन जीवनशैली शोधून जुन्या कौशल्याची गरजच कमी करण्यात आहे?